18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशी आहे। या दिवशी देवांचे वैद्य अशी ओळख असणारे भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते। त्याचबरोबर अकाली मृत्यू टाळावा यासाठी यमराजाची आठवण ठेवून यमदीपदानही केले जाते। त्यामागची कथा आणि विधिवत पूजा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। मृत्यूचे भय प्रत्येकाला वाटते, त्यातही अकाली मृत्यूचे भय जास्त असते। मृत्यू कधी कसा येईल हे कोणीच सांगू शकत नाही, परंतु तो कसा येऊ नये यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो। त्यासाठी शास्त्रात धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाला दीपदान केले जाते। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत। त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून तो दिवा प्रज्वलित केला जातो। अनन्य भावे तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते। सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी देवाजवळ, तुळशीजवळ, उंबरठ्यात, अंगणात दिवे लावून झाले की यमदीपदान करावे आणि पुढील श्लोक म्हणावा। याचा अर्थ असा की हे परमेश्वरा, मी कोणत्याही प्रकारच्या वेदनांनी मरू नये, म्हणजेच कोणत्याही रोगाने अंथरुणावर पडून जर्जर होऊन मरू नये, दीन अवस्था अर्थात गरिबी येऊन मरण येऊ नये, तर चालता फिरता स्वावलंबी असताना मरण यावे। जेव्हा मरण येईल तेव्हा भगवंता तू माझ्या जवळ असावे। या दीपदानामागे आहे सुंदर पौराणिक कथा। हंसराज नावाचा एक राजा होता। तो एकदा आपल्या सैन्यासह शिकारीसाठी गेला होता। शिकारीच्या शोधात राजा आणि सैनिक यांची ताटातूट झाली। राजा भरकटत दुसऱ्या राज्यात पोहोचला। तिथल्या राजा हेमराज यांच्यासमोर हंसराज राजाने आपली ओळख दिली। हेमराजांनी आदरातिथ्य केले। त्यावेळेस हेमराजाला पुत्रप्राप्ती झाली आणि त्या आनंदात त्याने हंसराजाला आणखी काही दिवस राहण्याची विनंती केली। त्या तेजस्वी बाळाचे भाकीत वर्तवण्यासाठी राजज्योतिषी आले। सर्वजण उत्सुकतेने भविष्य ऐकत होते। मात्र एका क्षणी ज्योतिष थांबले आणि राजाला म्हणाले, राजन, तुझा पुत्र अतिशय पराक्रमी होईल, मात्र युवावस्थेत त्याच्या विवाहाच्या अवघ्या 4 दिवसांनी त्याचा मृत्यू होईल। हे भाकीत ऐकून हेमराजाची अवस्था खूप बिकट झाली। हंसराजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर बाळाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याला अकाली मृत्यू येऊ देणार नाही असा शब्द दिला। त्यानुसार हंसराज बाळाला घेऊन आपल्या राज्यात गेला। त्याचे राजकुमारासारखे पालनपोषण केले। ज्योतिषांनी केलेल्या भाकितानुसार राजकुमार शूर व पराक्रमी आणि महातेजस्वी बनला। त्याची कीर्ती सर्वत्र पसरली। आपणहून त्याला विवाहाचे प्रस्ताव येऊ लागले। एका सुंदर राजकुमारीशी त्याचा विवाह झाला। सर्वजण आनंदात असताना हंसराजाला राजज्योतिषांनी केलेली भविष्यवाणी आठवली। त्याने कडेकोट बंदोबस्त केला। विवाहाच्या 4थ्या दिवशी यमदूत राजकुमाराला यमसदनाला नेण्यासाठी आले, परंतु हा लक्ष्मीनारायणसारखा जोडा पाहून ते देखील हरकून गेले। त्या राजकुमाराला अभय द्यावे असा विचार त्यांच्या मनात आला। यमराजांना ही बातमी कळणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली, परंतु यमराजांना ही बातमी कळाली। त्यांनी यमदूतांना बोलवून घेतले आणि त्यांच्याकडून असे काही घडले असल्याची कबुली जबाब मागितला। त्यांना शिक्षा देणार नाही या बोलीवर बोलते केले आणि सत्य वधवून घेतले। यमदूताच्या सांगण्यानुसार खुद्द यमदेवांनी देखील राजकुमार आणि राजकुमारीचा नवा संसार पाहिला आणि त्यांचेही हृदय द्रवले। यमराज म्हणाले, आपण सगळेच जण कर्तव्याने बांधील आहोत। मृत्यू अटळ आहे, तो कोणीच टाळू शकत नाही, परंतु जे कोणी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा झाल्यावर आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मलाही दीपदान करतील त्यांना अकाली मृत्यू येणार नाही। या कथेतील सत्य असत्य पडताळून पाहण्यापेक्षा श्रद्धेने एक दिवा यमराजांना समर्पित केला तर आपल्यावर अकाली मृत्यू कधीही येणार नाही। यमराजांना दीपदान कसे केले जाते याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर गेल्या वर्षाचा आहे। हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो सुद्धा बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल।
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.